नमस्कार शेतकरी मित्रांनो, रॉयल शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत। कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी। होय शेतकरी मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया आपल्या हाती आलेले सर्वच बाजार समितीचे ताजे कांद्याचे भाव, कोणत्या बाजार समितीमध्ये तसेच कोणत्या जिल्ह्यामध्ये आज कांद्याला काय भाव मिळतो यांची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। तत्पूर्वी आपणास विनंती करतो की शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी सर्व शेतकरी बांधवांनी आपले यूट्यूब चॅनल नक्की एकदा सबस्क्राइब करा, लाईक करा, शेअर करा। चला तर मग व्हिडिओ पाहूया। कांद्याचे भाव जाणून घेण्यापूर्वी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी। जिनिंग फॅक्टरीमध्ये आतापर्यंत किती शेतकऱ्यांनी कापूस विकलाय सांगा। हायकोर्टाची भारतीय कापूस महामंडळाला विचारणा। भारतीय कापूस महामंडळाने विदर्भातील 346 जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरींना कापूस खरेदी करण्याचे कंत्राट दिले असल्याची बाब लक्षात घेता मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गुरुवारी या विषयी शेतकरी अवगत आहेत की नाही असा प्रश्न उपस्थित केला। तसेच सर्व 346 जिनिंग फॅक्टरींची नावे आणि आतापर्यंत त्या प्रत्येक फॅक्टरीमध्ये किती शेतकऱ्यांनी किती क्विंटल कापूस विकला याची माहिती येत्या मंगळवारपर्यंत सादर करण्याचा आदेश महामंडळाला दिला। प्रकरणावर न्यायमूर्ती अनिल किलोर व रजनीश व्यास यांच्या सक्षम सुनावणी झाली। त्यावेळी महामंडळाने प्रतिज्ञापत्र दाखल करून कापूस खरेदी केंद्राची माहिती दिली। कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यासाठी किमान 3000 हेक्टर जमिनीवर कापूस लागवड, एपीएमसी मार्केट यार्ड, किमान एक जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरी अशी आणि वाजवी दरात कापूस साठविण्याचा सुविधा हे 4 निकष पूर्ण होणे आवश्यक असून त्या आधारावर विदर्भामध्ये महामंडळाचे 89 आणि जिनिंग अँड प्रेसिंग फॅक्टरीचे 346 अशी एकूण 435 कापूस खरेदी केंद्र सुरू करण्यात आली आहेत असे न्यायालयाला सांगण्यात आले। दरम्यान न्यायालय मित्र अँड पुरुषोत्तम पाटील यांनी कापूस खरेदी केंद्राच्या बाबतीत महामंडळ मनमानीने वागत आहे असा आरोप करून या संदर्भात विविध मुद्दे न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले। न्यायालयातही जिनिंग फॅक्टरीमधील कापूस खरेदी केंद्राचा मुद्दा समाधानकारक वाटला नाही। परिणामी वरील आदेश देण्यात आला। कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या हिताकरिता ग्राहक पंचायत महाराष्ट्राचे जिल्हा सचिव श्रीराम सातपुते यांनी जनहित याचिका दाखल केली आहे। प्रतिज्ञापत्रातील इतर महत्त्वाचे मुद्दे। कपास किसान ॲपवर आतापर्यंत 3,20,000वर शेतकऱ्यांनी नोंदणी केली आहे। त्यांच्याकडून 12 डिसेंबरपर्यंत 35,68,71.92 क्विंटल कापसाची खरेदी झाली आहे। वस्त्रोद्योगासाठी 8% आर्द्रतेचा कापूस उत्तम असतो, परंतु शेतकऱ्यांच्या हिताकरिता 8 ते 12% आर्द्रतेचा कापूस खरेदी केला जातो। 12%वर आर्द्रतेचा कापूस खरेदी करणे महामंडळासाठी शक्य नाही। यावर्षी कापूस खरेदीची मर्यादा वाढवून प्रति हेक्टर 23.68 क्विंटल करण्यात आली आहे। शेतकऱ्याने त्यापेक्षा जास्त कापूस आणल्यास सक्षम अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे। तर मित्रांनो, आता पाहूया ताज्या कांद्याचे बाजारभाव। पहिली बाजार समिती आहे सातारा। 226 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 3000 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर ओतूर चिंचोड जातीचा कांदा 10,692 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2900 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती जुन्नर नारायणगाव चिंचोड जातीचा कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती सोलापूर लाल कांदा 44,654 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 3100 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, अहिल्यानगर लाल कांदा 49,240 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2500 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती धाराशिव लाल कांदा 25 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 3000 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, चांदवड लाल कांदा 6045 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 3500 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पुणे लोकल कांदा 12,972 क्विंटल कांद्याची आवक असून किमान दर 2700 जास्तीत जास्त 2700 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंतपूर कांदा 8500 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 3700 रुपयांचा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, सटाणा उन्हाळी कांदा 2650 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2355चा भाव मिळत आहे। त्यानंतर मित्रांनो, पुढील बाजार समिती पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांदा 5000 क्विंटल कांद्याची आवक असून जास्तीत जास्त 2280चा भाव मिळत आहे।